143 सेंटीमीटर मुरबाडमध्ये पाऊस झाला होता. शहापूरचा मला साधारण अंदाज नाही, जवळजवळ त्याच झाला असेल. तर त्यामुळे त्याच दिवशी ताबडतोब आपण मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हाधिकारी यांना पत्र दिली आणि शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर यांचे तातडीने पंचनामे करावे. केवळ शेतीचे नाहीत, काही घरं पडलेली आहेत, काही बांध बंदिस्ती वाहून गेलेली आहे, अशा अनेक नुकसान झालेले आहेत. त्याचे पंचनामे करण्याबाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिल्यात. 2 तारखेला मुरबाडला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते. त्यांनाही निवेदन दिलं आणि त्यांनी तातडीने पुन्हा वर बोलून जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सर्व पंचनामे करायला सुरुवात केली. दीपावळीपूर्वी आमच्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ही भूमिका घेतली. विदर्भातील जे शेतकरी तेथील लोकप्रतिनिधी त्यांनी बांधावर जाऊन पाणी केली आणि ते ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांच्याकडनं मागणी ऐकून धरली जाते. त्याच पद्धतीने ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मागणी नाही, खरं म्हणजे आपल्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाहीये. भाताचं नुकसान झालंय, पडली असतील भातं, पाण्यामध्ये बुडली असतील, त्याचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं चुकीचं काहीतरी मागणी करणं योग्य होणार नाही. तिकडची परिस्थिती आहे, त्या जमिनीच खरडून गेलेल्या सगळं, जमिनीच शिल्लक राहिलेल्या नाही. आपल्याकडे ती परिस्थिती नाही, पण भाताचं शेतीचं नुकसान झालं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.